बाई गं, आता माझ्या घरी कोणीच नाही आहे. पापड तर करायचे आहेत, उन्हाळा तर चालू झाला आहे. आता मी काय करू? उन्हात कधी जाऊन बसू? ते सुकवायचे कसे? इतकं सगळं टेन्शन आलं आहे. आता मी कोणाला सांगू? अरे, कोणाला नका सांगू, मी आहे ना तुमची मैत्रीण. तर बघा, आज आपण उन्हामध्ये न जाता कोणाच्याही मदतीशिवाय सहज बनवू शकता असे पापडाची रेसिपी बघणार आहोत. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्ही सावलीमध्ये निवांत सुकवू शकता. लाटण्याचा सुद्धा वापर नाही आहे करायचा. रेसिपी बघायची शेवटपर्यंत. चॅनलवरती नवीन आहात तर करायचं आपण सबस्क्राईब आणि कॉमेंटमध्ये सांगायचं शेवटी की कशी वाटली रेसिपी. याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स पण देणार आहे आणि काही सिक्रेट्स पण सांगणार आहे पापडाचे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग आता रेसिपीविषयी बोलूया. इथे बघा, मी अर्धा किलो बटाटे घेतले होते. छान शिजवून घ्यायचेत कुकरला. एक 3-4 शिट्ट्यांमध्ये छान शिजतात. आणि ते शिजले की त्याची वरची साल काढून घ्यायची. थोडंसं थंड होऊ द्यायचा. पूर्ण थंड नाही झाला तरी चालेल. मस्त असा हाताला जे सोसेल इतपत गरम असतो तेव्हा त्याला किसून घ्यायचा, म्हणजे तो छान असा स्मॅश होतो. आता तो बारीक करण्यासाठी इथे खिसणीचाच वापर करायचा आहे. तुमच्याकडे जी खिसणी आहे त्यांनी छान असा खिसून घ्यायचा आहे. त्याचा एकही कण किंवा तुकडा म्हणतो आपण तो राहिला नाही पाहिजे, कारण आजचा हा पापड खूप विशेष आहे. तर पहिली एक गंमत आहे या पापडाची, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पीठ वापरत नाही आहे. हा नक्की आपण उपवासासाठीच बनवतो, पण त्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ, साबुदाणा, शिंगाड्याचं पीठ असं काहीही वापरत नाही. फक्त बटाट्याचा पापड बनवत आहोत. आणि हा पापड बनवणं अगदी सोपं तर आहेच, पण तुम्हाला माहिती आहे का, हा पापड अगदी झटपट होतो. तर आता त्यामध्ये लागणारं साहित्यसुद्धा खूप कमी आहे. फक्त बटाटा शिजवून घ्यायचा, छान असं खिसून घेतलेला इथं, आणि त्यामध्ये बारीक कुटलेली किंवा बारीक केलेली जी मिरची असते ती टाकायची. जिरे टाकायचे, तुमच्याकडे उपवासाला चालत असतील तर जिरे टाका नक्कीच. त्यानंतर वरून चवीनुसार मीठ टाकायचं आणि बघा ते छान मळून घ्यायचं आहे. आता ते एकसारखं आपण जसं कणिक मळतो तसं ते मळायचं आहे, पण ते मळण्याआधी हाताला अगदी थोडं तेल लावून घ्या, जेणेकरून हाताला तो बटाटा चिकटणार नाही. आता बघा, हे आपण जेव्हा मिरची टाकतो हिरवी, जर तुम्हाला ती टाकायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स टाका, किंवा तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. म्हणजे तुमच्याकडे उपवासासाठी जे चालतं ते टाकून छान असा हा बटाट्याचा मसाला पापड तयार होईल. आता बघा, छान असं तेल लावलेलं आहे हाताला, आणि मी ज्या पद्धतीनं वरती व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने सगळा हा जो बटाटा आहे त्याची पीठ मळून घ्यायचं आहे. मस्त पीठ मळून तयार झालं ना की तो हळूहळू खूप छान बाइंडिंग तयार होतं आणि त्याचा एकसंध गोळा तयार होतो. आता हा गोळा जेव्हा तयार होतो ना, तेव्हा जर तुम्ही त्यामध्ये हात रुतून वरती उचललात तर निम्म पीठ खाली निम्म वर असं होत नाही, तर तो पूर्ण गोळा उचलतो, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. आणि ही होती पहिली टिप, परफेक्ट आपलं मळून झालं हे कळण्यासाठी. आता दुसरी टिप मग किंवा दुसरं सिक्रेट म्हणू शकतो, हा जो पापड आहे तो आपण सावलीत बसून सावलीतच वाळवून ठेवू शकतो, म्हणजे अगदी तुम्हाला उन्हात गेलंच पाहिजे असं नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पापड बनवण्यासाठी तुम्हाला लाटण्याचा वापर करण्याची बिलकुल गरज नाही. आणि जर तुम्ही लाटण्याचा वापर करायचा म्हटलात तरी काही म्हणजे गरज नाहीच आहे, पण जरी करायचं म्हटलात तरी नका करू, कारण इथे आपलं काम फक्त एका प्लेटनी होणार आहे. प्लेटचा वापर करून आपण हे पापड मस्त असे पसरवून घेणार आहोत किंवा लाटून घेणार आहोत असं म्हणू शकतो. तर बघा, इथे मी मला हवे तितक्या साईजचे गोळे बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला मोठा बनवायचा आहे, छोटा बनवायचा आहे, जेवढा पापड बनवायचा आहे त्या साईजनी त्याचे गोळे एकदाच बनवून ठेवा, किंवा एक एक करत बनवला तरी चालेल, पण शक्यतो सगळे गोळे एकदा बनवून घ्या. वरती लाटी बनवायच्या आधी एकदा हाताने पुन्हा गोल करा, चालू शकतं, म्हणजे कसं आपला वेळ छान पटपट पापड पाडून होतात. तर इथे मी आता 2 प्लास्टिकचे कागद घेतलेले आहेत छोटे, एक खाली ठेवला, त्यावरती अगदी थोडंसं म्हणजे 1 थेंबर तेल सुरुवातीला फक्त पुसून घेतलेलं आहे. प्रत्येक पापडाला तेल लावण्याची गरज नाही, म्हणजे गरज नाहीच आहे, फक्त सुरुवातीला तो कागद जो आहे त्याला थोडंसं काय म्हणतात आपलं तेलकट होण्यासाठी किंवा पापड व्यवस्थित येण्यासाठी लावायचं आहे. त्यानंतर पुन्हा अजिबात तेलाचा वापर करायचा नाही.
इथे बघा गोळा ठेवला, वरून एक कागद ठेवला प्लास्टिकचा आणि प्लेटनी या पद्धतीने पसरून घेतलेला आहे, ज्या पद्धतीने मी व्हिडिओत दाखवला आहे। आता तुम्हाला वाटते की थोडासा पापड जाडसर राहिला आहे आणि थोडासा आपल्याला अजून पातळ हवा आहे, तर तुम्ही अगदी हाताने सहज पसरू शकता। तुम्हाला इथे लाटण्याचा वापर करायचा असेल तर करा, हवा असेल तर, नसेल तर लाटणं खराब करण्याची गरज नाही आहे। इथे तुम्ही हाताने सुद्धा पसरू शकता, इतकं छान ह्याचं पीठ तयार होतं। बघा इथे हा पापड आपण तयार करून घेतलेला आहे। वरचा कागद अलगदपणे काढायचा, दुसरा कागद आहे असा उचलून ज्यावरती आपण पापड सुकवणार आहोत त्या कागदावरती हा पापड नेऊन टाकायचा आहे। आता मी घरामध्येच जो मोठा कागद आहे तो अंतरलेला आहे। फॅनखाली हे पापड 3 ते 4 तासात चांगले सुकले जातात, किंवा तुमच्याकडे रात्रभर जरी ठेवलात तुम्ही, संध्याकाळी पापड केले रात्रभर फॅनखाली ठेवले तर सकाळपर्यंत पूर्ण सुकून जातात। तर बघा पापड मी त्याच्यावरती वाळायला टाकला। आता ह्याच पद्धतीने आपण सगळे पापड बनवणार आहोत। इथे आता बघा मी दुसरा गोळा घेतल्यावरती अजिबात तेल लावलेलं नाही आहे, तेलाचा वापर पुन्हा पुन्हा करायचा नाही आहे। गरज वाटली तर एखादा थेंब फक्त तेल वापरायचं आहे, कारण तेल लावल्यामुळे त्याचा कुबट वास येऊ शकतो। आपली पापड हे वाळवणीचे पदार्थ वर्षभर डब्यामध्ये राहतात। आता पावसाळा जेव्हा चालू होतो तेव्हा आपण त्यांना बाहेर म्हणजे उन्हाला वगैरे लावू शकत नाही, वास येऊ नये म्हणून। ते 3-4 महिने तसेच राहतात आणि मग पुन्हा ते पापड कुबट झाले की खावसे नाही वाटत। त्यासाठी तेलाचा वापर कमीत कमी करायचा आहे। बघा या पद्धतीने मी प्लेटनी इथे पापड तयार करून घेतलेला आहे। अगदी साधी सोपी पद्धत आहे, लहान मुलं सुद्धा सुट्टीच्या दिवशी बसली तर सहज करू शकतील। तर इथे हा आपला पापड तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत। हे पापड बनवताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही, बोर होणार नाही, किंवा कोणी मदतीला पाहिजे किंवा असायला पाहिजे होतं असं वाटणारही नाही। इतके पटकन हे पापड तयार होतात। हे पापड मी एक रात्रभर असे फॅनखाली सुकवले होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे थोड्या वेळाने आपोआप निघतात, पण दुसऱ्या दिवशी उन्हाला लावायचं म्हणून मी एक थोडा वेळ एखादा तासभर फक्त गॅलरीतल्या उन्हामध्ये ठेवले होते। छान पापड खळखळीत असे वाळले आणि त्यानंतर मग मी ते तळायला घेतले। पापड वाळल्यानंतर अतिशय छान ट्रान्सपरंट आणि हलके फुलके होतात। आता तुम्ही वरती व्हिडिओमध्ये बघतच असाल, कलरसुद्धा खूप छान बटाट्याचा किंवा हिरव्या मिरचीचा छान कलर येतो आणि अतिशय पातळ नाजूक असे हे पापड तयार झालेले आहेत। ट्रान्सपरंट असे पापड तयार झालेले आहेत। आता पापड तळताना घ्यायची काळजी काय, ही एक महत्त्वाची टीप तुम्हाला यामध्ये द्यायची आहे। ती म्हणजे पापड तळताना तेल खूप अगदी कडकडीत किंवा अगदी थंड कोमट म्हणतो आपण तसं असू नये। तेल चांगलं तापलेलं असावं। जास्त तापलेलं असेल तर पापड करपू शकतो, कमी तापलेलं असेल तर पापडामध्ये तेल तसंच राहू शकतं। त्यामुळे तेल हे व्यवस्थित प्रमाणबद्ध असं तापलेलं असलं पाहिजे। तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक पापड टाकून छान तळायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान पद्धतीने तो फुललेला आहे आणि थोडंसं तेल आपण असं जाळीतून नितळून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं। तुम्ही बघू शकता पापड खूप छान फुलत आहेत आणि करपतही नाही आहेत आणि त्यामध्ये तेलही राहत नाही आहे। अतिशय छान आणि चविष्ट असा हा पापड बिना झंझट, कोणताही जास्त त्रास न होता, कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही घरी बनवू शकता। उन्हामध्ये जाण्याचीही गरज नाही आहे। त्यामुळं ह्या वर्षीच्या उन्हाळी वाळवणामध्ये हा पदार्थ नक्की बनवून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट सेक्शनमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली, किंवा तुम्हाला अजून कोणत्या प्रकारची रेसिपी पाहायला आवडेल, कोणत्या प्रकारचा पापड पाहायला आवडेल ते सुद्धा सांगा। लवकरच अजून एक अशीच वाळवणाची रेसिपी घेऊन भेटूया, पण तोपर्यंत तुमचे अनुभव, तुमचे अभिप्राय मला कळवत राहा। माझ्या आईची रेसिपी जी आहे पापडांची, उडदाचे पापड, मुगाचे पापड, ती सुद्धा मी लवकरच शेअर करणार आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहा। तुम्हाला आता इथे पापडामधला फरक दिसतच असेल, आपला जो कच्चा पापड आणि पक्का पापड म्हणू शकतो, तर त्या दोन्हीमध्ये कितपत फरक आहे। आणि आता एक पापड मी इथे तुम्हाला मोडूनही दाखवते। बघू शकता अगदी सहज चुरा होतो, छान असा जिभेवर ठेवला की विरघळतो आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतो। रेसिपी आवडली नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।